तिच्याच्या रोजच्या कटकटीने वैतागलो होतो मी. तिच्या शब्दावर विश्वास ठेवून रघु काकाला मी गुन्हे ठरवलं. ज्याने रात्रंदिवस आमच्यासाठी कष्ट केले त्याच्या निस्वार्थी नात्याला कलंकित केला मी. त्याच्या जीवाला काय वाटलं असेल? एखाद्या वेळी रघु काका आपल्या जीवाचं केलं तर नाही झालं. अरे मला खात्री आहे निदान आम्हा कुणाला नाही, निदान तुला तरी भेटायला तो नक्कीच परत येईल रे. तू आज जाऊन पड रे. एकट्याला घर पाहिलं होतं. माझा रघु काका आईला अधून मधून माझ्या जवळ यायचं, आपुलकीने विचारपूस करायचा. गेले 2 दिवस माझ्याकडे कोणी फिरकला सुद्धा नाही रे, कोणी फिरकलं नाही. छान छान, चांगले काम भरा माझ्या नवऱ्याचे. नाही, त्याने आपल्या बायकोला घरातून हकलवून लावलं ना, मग तुमच्या मनाचं समाधान होईल. त्यांच्या टाळूवरून हात फिरवून ना स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला मोकळीक मिळेल तुम्हा सगळ्यांना. विद्या, तुझ्याबद्दल कोणी काही बोलत नाहीये. बस स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नकोस. माझ्याबद्दल नाही, मग कुणाबद्दल एवढी चर्चा चालली होती? हा, काय तर म्हणे गेले 2 दिवस माझ्याकडे कोणी फिरकलं नाही, तरी बरं दिवसातून 4-4 वेळा जेवणाचं ताट पुढ्यात नेऊन ठेवत होते. आणखी काय सेवा करायची होती मी? हा, पडलेल्या कुत्र्याच्या पुढ्यात आपण खायला ठेवतोच ना. तुमच्यापेक्षा आहे ना ती कुत्र्याची जात तरी इमानी असते, निदान खायला घालण्यावर ना भुंकत तरी नाही. कुत्र्या इतकी सुद्धा या घरात किंमत उरली नाही मला. पडलेल्या कुत्र्याने काही कालं नाही तर आपल्या जीवाला लागतं. रघु काका गेल्यापासून मी अन्नाला स्पर्श नाही केला, तरी तू एका शब्दाने मला विचारली नाही. कमालच झाली बाई. आता कुणाच्या पक्षावर आली खास उतरत नसेल तर काय मी तो काढले कोंबायला पाहिजे का? तेवढीच रिकाम टेकडी नाहीये मी. रघु काका गेल्यापासून तू जेवला नाहीस? रघु काका आल्याशिवाय जेवायचं नाही असं मी निश्चय केला आणि मी जेवणार सुद्धा नाही. रघु काका जा जा जा, हो जा, पोचून या त्यांना. बघितलात ना, दिळायला धाडण्यावर नाही पण त्या खुनी चोर माणसावर किती माया आहे ती. काय रघु काका बदल गार धरू नकोस. माझ्या मनातला राग अजिबात जाणार नाही, कळलं ना? तुमचा सगळ्यांचा तो लाडका रघु काका चोर गुन्हेगार नसताना तर उजळ मात्याने गेला असता, असा तोंड काळ करून जपून बसला नसता तो. एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण तुझ्या कधीच पाझर फुटत नाही. इतकी निर्दयी आहेस तू, इतकी निर्दयी आहेस तू. काही नको त्याच्या मागे मागे जायला. हा, तुमच्या समोर तो स्वतःच्या बायकोला निर्दयी कठोर काळजाची म्हणते आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. मग काय करू मी? जीव देऊ इथे? काय तुझ्या या पायावर नाक असू? तुझं हे वागणं धड नाही, मी तरी काय करू आता? झालं, आता तुम्हाला सुद्धा माझीच वागणूक दिसायला लागतं, हो ना? नाहीतर काय काय करावं ते तुझ्या पुढे सुचत नाहीये. तुझ्या या प्रेमाच्या मोहपाशात अडकून मी लग्न केलं. संसारातलं या सुख उपभोगण्याऐवजी तुझ्या या वागण्याचे चटके सहन करावे लागले.
अगं बाई, म्हणजे हे जे काही घडतंय त्याला काय मी कारणीभूत आहे की काय? हो, तूच कारणीभूत आहेस. म्हणजे मी तुम्हाला बाई वेळ केलं? या लोकांनी ऐकलं ना तर त्यांना तर बाई अगदी खरंच वाटायचं. खरं काय खोटं आहे? सगळ्या दोषाचं खापर उगाच माझ्या माथ्यावर मारू नका. अहो, मी काय वाटते ते सांगेन, पण तुम्हाला ते पटलं म्हणूनच तुम्ही ऐकता ना? का वाटते ते बायको काय वाटते ते सांगते ते सहन करायला, ऐकून घ्यायला तुम्ही तुमची अक्कल कुठे गहाण ठेवली आहे? बेशरम, माझी अक्कल काढतेस तू. तुझ्या या अशा स्वभावाची अगोदर मला जाणीव असती ना तर तुझं हे तोंडही बघितलं नसतं मी. हो का? लग्नापूर्वी हे तोंड बघून भुललात ना? लग्नापूर्वी मी म्हटलं असतं ना मला डोक्यावर घेऊन नाचवा, तरी नाचवलं असतं. तुला ते कळायला हवं होतं पहिलं. काय कळायला हवं होतं? सांगा ना. हो, उगाच बोलत नाहीये मी, तुम्हीच बोलायला लावताय ना मला. अगं हो, मीच मूर्ख आहे म्हणून बोलायला लावताय. मस्ती आली ना मला. हो, तुमची ना आता सगळी सोंग डोंग ओळखून आहे मी. आता बायकोचा कंटाळा आला असेल, आता भेटली असेल एखादी खट्टाकडी. नाही, काय खरं असेल ना ते स्पष्ट सांगा. आता भेटली एखादी तर तुझ्या बापाची भीती आहे की काय मला? माझा बाप काय सांगून ठेवते. एकदा नाही 1000 वेळा काढीन मी. ठीक आहे, काढा, 1000 वेळा काढा. माझ्या बापाचा उद्धार करून तुमच्या या दळबद्री घराला सोन्याची कौलं चढणार असतील ना तर खुशाल माझ्या बापाचा उद्धार करा. गमती देतेस मला? हो, बोला ना. आता प्रश्न पडला असेल ना, बोला. मी बाई आहे का कोण आहे हे कळलं नाही का तुम्हाला इतक्या दिवस? मेलं माझं जीणच खराब आहे म्हणून हे असं दळपत्री जीणं माझ्या नशिबात आलंय. यापुढे किती जरी आपल्याचे तारे तोडलेस ना तरी तुझ्या या शब्दावर माझा विश्वास असणार नाहीये. मग आता स्पष्ट सांगा ना, मी या घरातून निघून जाऊ. सांगा निघून जाऊ का? हे तुझ्यासारख्या मूर्ख बाईला कळायला होतं ते. म्हणजे माझ्यामुळे तुमची या घराची अशी अवस्था झाली असं म्हणायचंय का तुम्हाला? तुझ्यासारख्या बाईमुळे झालंय सगळं. कमालच झाली. ठीक आहे, तुम्ही आता असं म्हणताय ना की आजच्या आज मुंबईला जाते माझ्या आईकडे, त्याशिवाय नाही कळायचं तुम्हाला. अगं कुणाचा हात जरी घेऊन पळून गेलीस ना तरी मला काही फरक पडणार नाहीये. माझ्या बायकोबद्दल असं बोलवतं तरी कसं? अगं त्याच लायकीची आहेस तू. ठीक आहे, मी आजच्या आज निघूनच जाते माझ्या आईकडे. नंतर माझ्या मागणं एवढं का काम उठवते? आत्ताच्या आता तोंड टाळं कर इथून. ठीक आहे, नंतर माझ्या मागणं येऊ नका सांगून ठेवतीये. अगं अंघोळ करीन तुझ्या नावानं एकदा सुटलं म्हणून. अहो ऐका ना. माझ्या नवऱ्याला सुद्धा आता असं कंटाळायला लागलं. आता इथे राहण्याचाच अर्थ नाही. आता जातेच मुंबईला आईकडे, आणि ते आल्याशिवाय ना इथे काय परत येणार नाही. चांगली ना नाक घासून माफीच मागायला लागतो. थांबा. बरं झालं महाशय रस्त्यातच भेटतात ते. वहिनी, अहो वहिनी, कमाल आहे व वहिनीची. चहा द्यायला लागेल म्हणून घाबरली दिसते, पण तिला माहित नाही मी चहा प्यायला नाही आलोय, पेढे वाटायला आलो. पेढे तुम्हीही घ्या पेढे. पेढे कशाबद्दल? मला बारसं होतं की काय? बारसं नाही रे, बाराव्याचे पेढे, बाराव्याचे. अरे डोकं तुझ्या ठिकाणावर आहे ना. 12 पण पेढे वाटतात. अरे माझ्या आजवरच्या प्रेमभंगाचं मित्रमंडळींना पेढे वाटून 12वं साजरं करतो मी. 12वं लग्नाचं कुठं तरी जमकायला दिसतंय. एकदम पक्क झाले. माझ्या होणाऱ्या भावी पत्नीनं मला एका फटक्यात पसंत केलं. शेवटी
बातमी माझा मित्र दिनेश त्याला सांगायला आलो होतो. तो घरात दिसत नाही वाटत. बिचारा रघु काकांना शोधायला गेला असेल. कंटाळलेला तो. मीही गेलो असतो सोबत, पण आता ही लग्नाची घाई. येतो मी. हो या आणि हो परत येताना जोड्यानेच येतो. हो या. बरं तुम्हाला लग्नाला यायला जमलं नाही ना तरी मी मुळीच रागवणार नाही. फक्त आहेराचं तेवढं हसते परसते पोचवायचं विसरू नका. कसं विसरणार. अहो आजकाल लोक लग्नाला येतात, एकमेकाला भेटतात, जेवणाला जाऊन ताव मार मारतात आणि अहेरणात येतात, पसार होतात. म्हणून ही प्रेमाची आठवण. आता येतो मी. हो या या. अरे हो पेढ्याचा बॉक्स आहे ना, लोकांना वाटायचे आहे. तुम्हाला देऊ का अजून पेढे? नको तू घेऊन जा. आता येतो मग मी. चला या या. घरात विद्याशिवाय कोणी दिसत नाही. विद्या अगं ये विद्या. मला एकेरी नावाने हाक मारणे खूप मदत केली तुझे. माझ्या मनात गैरसमज करून घेतलायस तू. तुला चांगली ओळखून आहे. हा मला तुझ्याशी बोलायचं. पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. तरी बोलावं लागेल कारण माझी इच्छा आहे तुझ्याशी बोलण्याची. पण माझी इच्छा नाही तुझ्यासोबत बोलण्याची. मी मुंबईला चाललो माझ्या आईकडे. कुणाची बोलणी खाऊन राहायला मी वाऱ्यावर पडलेली नाही. कळलं? तुला गरज आहे ना तुझ्या नवऱ्याची? नाहीये मला गरज. आईचा विरोध पत्करून लग्न करून तुझ्या घरात आलीस. आईने तुला घरात घेतलं नाही का? तुझ्यावरच्या प्रेमाकरता आई तुला नक्की घरात गेली, परंतु कायमचा आधार देऊ शकणार नाही. कमलाकर सारख्या कारस्थानी माणसाच्या चक्रव्यूहात कायमची अडकून पडशील. कमलाकर सारखे विचारी काळ सर्प तुझ्यासारख्या असा एसपीची शिकार करायला जबडापासून वाट बघत असतात. म्हणजे माझा संशय येतोय तुला. माझ्या असा एसपी बहिणीची आपण जाऊ नये म्हणून वाट अडवून सावध करतोय मी. काय तू मला बहीण म्हणतोस? स्वतःच्या जन्मदात्याचं नाव सांगू न शकणाऱ्या या अभागिनीला तू बहीण मानतोस? नाही माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. स्वतःच्या अहंकारात कुणावरच विश्वास नाही तुझा. त्यात तुझा दोष नाही. तो तुझ्या संस्कारात लहानाची मोठी झालीस त्या संस्कारांचा दोष आहे. तो लग्नापूर्वी कमलाकर तुझ्या आयुष्यात आला होता, त्याला तू फसवलं नाहीस. त्या नादाल माणसाला तुझी किंमत कळली नाही. मला एकाच गोष्टीचा आश्चर्य वाटतं, अशा विश्वासघाती माणसावर तू विश्वास ठेवून तुला वागायला तयार झालीस. त्याच्या मनातील संशयपणा ओळख तर येऊ नये. नाही, आता निष्पाप आणि निस्वार्थी मनाने तुम्हाला भेटायला येतो. तुला कसं वाटतंय? तो कमलाकर तुझ्या सुखासाठी काहीतरी करण्याचा आवाज निर्माण करून तुला आपला मोहजाळ अडकवण्याचा प्रयत्न करतोय. नाही, त्याच्या वागण्यात मला काहीच गैर दिसत नाही. आज तुला उद्या कमलाकरचं वागणं कसं आहे ते कळेल तुला. रघु काका मी बोलवलं नव्हतं. तुमचा लाडका रघु काका आहे ना, तो काळा करून कधीच पळून गेला. काय? रघु मामा इथून गेला? रघु काकाचा रघु मामा झाला? तुम्हा सगळ्यांना भोट मामा बनून कधीच पळून गेला तुमचा रघु काका. बस विद्या, यापुढे एक शब्दही बोलू नकोस माझ्या रघु मामा बद्दल. गेली 25 वर्ष आता बेपत्ता असलेला माझा सक्का मामा येतो. अंतुनावर पडू असलेला माझ्या आईची शेवटची इच्छा आहे आपल्या भावाला भेटायची. आणि त्यासाठीच त्याला शोधण्याच्या धडपणे विस्मय झालो. आल्या आल्या त्याला काय विचारलं असतं तर त्या काही न कबूल करता तो इथून गेला असता. त्यासाठीच मी त्याला वेगळ्या त्याने बोलता करण्याचा प्रयत्न करत होतो. 2 दिवसापूर्वी तुझ्या आईला म्हणजे माझ्या मामीला मुंबईला जाऊन भेटून आलो आणि त्याची मुलगी
या जगात सुखरूप असल्याची खात्री झाली. म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे रघु काका कुणी नाहीये, त्याची बायको म्हणजे जिवंत आहे. रघु काकाने तुला आपल्या दुर्दैवाची कथा सांगितली आणि तुमच्या नकळत मी ते ऐकली. त्यानंतर मला जे काही समजलं ते सत्य वेगळंच होतं. रघु काकाची पत्नी मोलमजुरी करण्यासाठी कामाला जायची. हे जरी खरं असलं तर ती निष्कलंक होती रे, निष्कलंक होती. तिच्या जाण्यामागचं खरं कारण वेगळंच होतं. रघु काकाला खरं काय ते माहीतच नाही. काय होतं? आता खरं सांगू काय उपयोग? सत्य काही असतं तरी रघु काका घरात काही आहे हे कळून चुकलंय मला. रघु काकाचा अब्रू लुटणारा तो दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून कमलाकरचा बाप कल्पत वाणी होता तो. कमलाकरचा बाप? होय, कमलाकरचा बाप शेवटी किडे पडून शरीर झडून झडून मेला तो. ज्या बाईची मी तुम्हाला ही कहाणी सांगितली ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून तुझी आई आहे विद्या. तुझी आई. माझी आई? होय, तुझी आई आधी दुर्दैवी रघु काकाची पत्नी. काय म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका रघु काका माझा जन्मदाता? कुणालाही खरं न वाटणार सत्य आहे ते. म्हणूनच कुणाला खात्री पडेल कुणाशी बोललो नव्हतं. 2 दिवसापर्यंत मुंबईला जाऊन सत्याची खात्री पटवून घेतली आणि रघु काकाची मुलगी या जगात सुखरूप असल्याची खात्री झाली मला. म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे खरंच रघु काका माझे जन्मदाता आहे? होय, तूच माझ्या रघु मामाची मुलगी आहे. नीतीने घडवलेल्या गजब कहाणी, काहीच कापीत जाणारी, कानाचे पडदे पाडून टाकणारी, कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी अशी रक्ताच्या नात्याची कहाणी. नियतीने माझ्यावर उगवलेला सूड मला कळायला लागल्यापासून सतत मी माझ्या आईला विचारायचे माझे बाबा कोण, ते कुठे असतात, ते काय करतात. पण प्रत्येक वेळी माझ्या धोवणीत मारून ती मला गप्प करायची. आईच्या या वागण्याचा मला प्रचंड राग यायचा. मी आतल्या आत गुदमरून जायचे. माझ्या निष्कलंक आईच्या चारित्र्यावर मी संशय घ्यायचे. पण कधी ना कधीतरी माझी आणि माझ्या जन्मदात्याची भेट होईल. मी त्यांना बाबा म्हणून हात मारेन अशी आशा होती मला. तुझी भेट झाली, परंतु अशा अवस्थेत नीतीने तुमची ओळख होऊ दिली नाही. मीच माझ्या जन्मदात्याला लाथेने ठुकरवलं. त्याच्यावर चोरीचा आळा घेऊन त्यांना या घराबाहेर काढलं. घडलेल्या सगळ्या गोष्टीला मीच कर्मचांडाळी कारणीभूत आहे. त्यावर विश्वास ठेवायचा आणि वडील रोहाची मुलगी आहे कशावर, त्याला पुरावा काय? विद्याची अजून जिवंत आहे. तिची भेट होईपर्यंत तुम्हाला मी एक पुरावा दाखवतो. विद्याच्या पहिल्या वाढदिवशी काढलेला एक फोटो आहे माझ्याजवळ. एक मिनिट. तुम्ही दोघांनाही बघा. एका बाजूला विद्याची आई
हा रघु काका. आणि ही कोण माहितीये? ही माझी आई आहे रे, माझी आई. आणि बाजूला मी उभा आहे. माझ्या आईने हे बघा कोणाला उचलून घेतली. छोटी कोण माहितीये? हा विद्या, ही तूच आहे. दिनेश भाऊजी तुम्ही सुद्धा जा. माझ्या बाबांना तुमच्या लाडक्या रघु काकांना परत घेऊन या. माझ्या असंख्य अपराध पोटात घाला आणि तुमच्या रघु काकांना परत घेऊन या. त्यांना सांगा विद्याला बाबा म्हणून हाक मारायचे, त्यांच्या कुशीत चिरून आनंदाश्रू टाळायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. दिनेश, तिथून फोनला रेंज नाही मिळायची. चल आपण एसटी स्टँडवर जाऊ, माझ्या आईला फोन करूया. कदाचित इथून बाहेर पडल्यावर रघु मामा माझ्या आईला भेटायला जाईल तिकडे. जा दिनेश भाऊजी, लवकर जा. जिथे असाल ना तिथून माझ्या बाबांना परत घेऊन या. यापुढे तुम्ही सांगाल तशी वागायला तयार आहे मी, पण माझ्या बाबांना परत घेऊन या. म्हणजे दुसरा पार्टी नाही, पण गावची नक्की रोगा परत येईल. जर रोगा तुझ्या ऐकत करायचं तर आम्ही त्याला तिथेच भेटू. चल आपण तिकडे जाऊन येऊया. बाबा जिथे असाल तिथून परत या. मला तुमची क्षमा मागायची, बाबा. काय रे खेळ्या, तुला किती वेळा सांगितलं मला सुनबाई म्हणायचं नाही म्हणून? तुझ्यासारख्या दीड जमडीच्या नोकरानं मला सुनबाई म्हणायला आमच्या घराण्याचा दिवाळा वाजलेला नाहीये. चुकलो सुनबाई, चुकलं माझं. पुन्हा नाही बोलणं. रघु काका, ए रघु काका, काम धंदा करायचा सोडून त्या आंधळ्याच्या खोलीत काय करत होतास? रात्रभर जागरण झालं होतं, थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून विश्रांती घेत होतास? अरे अशी थोडी थोडी विश्रांती घेण्यापेक्षा कायमची विश्रांती घे ना. तूही सुटशील आणि तुझ्याबरोबर आम्ही. ते काय आता माझ्या हातात आहे बाईसाहेब. रघु काका, घरातले पैसे तू उचललेस? अहो उचललेस काय, चोरलेस काय म्हणून विचारा. उचलायला त्याचा काय संबंध? बाईसाहेब, मी कुणासाठी करणार चोरी? या जगात कोण आहे माझं? इतकी वर्ष कुणी नाही असं सांगूनच बायको मुलीला सोडून राहिलाच नाही. इथं ठेवली अशी एखादी बाई आणि इथं चोऱ्या करून तिचीच भर करत अशी. बाईसाहेब, बाईसाहेब कसला आरोप करता तुम्ही माझ्यावर? आनंदा, आजवर तुम्हा पोरांवरी वेड्या मायेपोटी सुनबाई बोलत होती ते सगळं सहन करत होतो मी. आता मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झालाय. सहनशीलता संपली माझी. नाही 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 नाही, आता ह्या आठवणी सहन होत नाहीयेत मला. घडलेल्या प्रत्येक गोष्टीला मीच कारणीभूत आहे. मीच चांडाळी. माझ्या जन्मदात्याला लाथेने तुडवलं. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना. कशी मी राहू, बोल कुठे जाऊ, मला काही समजेना. साधीही घालते लाडकी तुला, जगण्या तो दिला माझ्या जीवा अर्थ खरा. बाबा थांबणारी तू, बाबा जाऊ नको गो, बाबा थांबणारी तू. बाबा बाबा बाबा
बाबा मला संधी मिळाली ना तर त्या समाजातल्या राक्षसाचा ना मी नक्की सूड घेईन. नक्की सूड घेईन मी. नाही सोडणार त्याला. नाही सोडणार. आरामात बसली होतीस तू आज. बरोबर आहे तुझं. तुझ्या दैवानं तुला साथ दिली आहे. रघु काकाच्या जाण्यानं तुझा मार्ग मोकळा झालाय. राजूच्या ताटात विष घालून दिनेशचं नाव घे. एका दगडात 2 पक्षी मारले जातील. राजू सुखाने स्वर्गात जाईल आणि दिनेश तुरुंगात. तुम्हा राजाराणीचा संसार आणि आता तुझ्यावर पाळत ठेवायला रघु काका सुद्धा नाही आहे. आता तू माझ्या मर्जीप्रमाणे वागायचं कबूल कर. मग मी तुला कसल्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? माझ्या बोलण्याचा अर्थ न समजण्या इतकी दुधकोळी नाहीस तू. अगं दारिद्र्यात विश्वास पडलेल्या तुला दारिद्र्यातून पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तुझ्या बोलण्यात समजलास तोच. अगं तुझ्या कंपनीत सौभाग्याची टिकली आहे. आता हिरवागार चुडा आहे आणि गळ्यात मंगळसूत्र सुद्धा. का 2 घटका सौभाग्याची टिकली करून बाजूला ठेवलीस ना. तुझ्यासारख्या अखंड सौभाग्यावर कोण संशय घेणार? खटखट बेशरम. म्हणजे तुझ्या मनात हे पाप होतं तर स्वतःच्या बहिणीला सुद्धा हेच धंदे करायला लावतोस तर. तुझा दाखवण तांडव करू नकोस. हवेत सरळ सौदा आहे. तुझ्या सुखासाठी मी काहीतरी करण्याचा त्याची परतफेड करण्यासाठी. शेवटी मला वाटलं होतं तुझ्यात बदल झालाय पण नाही. अगं शेवटी व्यापारी माणूस मी. नफ्याशिवाय कोणताही व्यापार करायला गेलो ना तर दिवाळ वाजेल माझं दिवाळ. आता बऱ्या बोलाना माझ्या घरातून चालता हो. नाहीतर काय? काहीच करू शकत नाही तू माझं. उगाच आकांड तांडव करून चालून आलेल्या सुखाला लाथाडू नकोस. यावेळी त्या तुझ्या घरात त्या आंधळ्याशिवाय कोणीच नाही याची चांगलीच खात्री करून घेतली आहे मी. म्हणजे काय? माझ्या पार्टीवरच बसते काय? शिकार करायची झाली तर सावज नगरेच्या टप्प्यात येईपर्यंत नजर चुकवायची नसते. आणि या घरातील सगळ्यांचा विश्वास गमावून बसली आहेस तू. उगाच आरडाओरड करण्याचा प्रयत्न करशील ना तर या सगळ्यांना मीच सांगेन ओरडून. एक काळची माझी प्रियसी विद्या त्या दारिद्र्याला कंटाळून माझ्यासोबत पडून यायला तयार झाली आहे. नालायक माणसा.
गेला त्यासारख्या पापी माणसाला पहिला ओळखून होतो. सावध राहण्याचा इशारा दिला होता. तरीही तू लक्षात ठेव, हा रघु काका मेला ना तरी त्याचा आत्मा या घराण्याच्या अफूला कलंकित करू बघणाऱ्या गिधाड्यांचे पंख छाटायला या घराच्या अवतीभोवती कायमचा भटकत राहील. शांत बैठून त्या पलीकडे काही करू शकत नाही. हे भुंकणारा पुत्र नव्हे, विषारी नाग आहे, नाग. अशा नागाचं मुटकं ठेचून त्याला घराबाहेर घालवी. अशा काय एक संधी हुकली असती तरी जातीवंत शिकारी आपल्या शिकारीचा पालन सोडत नाही. हे मेरी जान, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. अरे जा रे, जा हलकटा. अडक्या मनाचं पुत्र मला धमकी देते. राजू बेटा, रघु काका तू आलास. मला खात्री होती माझा रघु काका मला भेटायला येणारच. म्हणून 2 दिवस झाले मी अन्नाशिवाय असाच आहे. रघु काका आल्याशिवाय जेवायचा नाही असाही निश्चय केला होता. असं अन्नावर रागवायचं नाही, नाहीतर देव आपल्यावर रागवतो. तू आता परत जाऊ नकोस. मग मी नाही रागवणार, अन्नावर नाही रागवणार. तरीच पहिले आहे तुझी, मी तुझ्या आईच्या ठिकाणी आहे. किती झालं तरी मी परका माणूस. या तुमची माणसं तुला जन्मभर साथ देतील. मी तुझ्यावर रागवली तरी तू रागवायचं नाही. हे काय पाहिजे तुमच्या घरात पाणी. त्यावेळेस मला भास झाला होता, परंतु 2 वर्षाची असतेवेळी ताटातूट झालेली तुला मी कुठल्या आधारावर माझी पोर म्हणणार होतो. आपल्या नात्याची तुला कोणी बळ करून दिली. आपला विनोद. अरे हो, तुम्हाला कसं कळणार ना, विनोद म्हणजे आत्तेचा मुलगा. त्यानेच आपली ओळख पटवून दिली. तो मुंबईला आईला भेटायला गेला. हो, त्याने तुमच्यावर केलेला आरोप आहे ना, तो तुम्हाला बोलतं करण्यासाठीच होता बाबा. आता आपण सगळेजण मुंबईला जाऊ आणि आईला भेटू. आपल्याला बघून तिला खूप आनंद होईल बाबा. थांबा बाबा. बाबा हा बघा, हाच तो फोटो. या फोटोमुळे आपली ओळख पटली. ओळख पटल्याला उशीर झाला. खूप उशीर झाला. नाही, उशीर झाला असला ना तरी आपण आईला भेटायला जायचंय. हा आई बघा, तुम्ही समजताय ना तशी माझी आई नाही आहे हो बाबा. हा हे काय बाबा, तुम्ही काहीच बोलत नाहीये. अहो मीच बोलतेय. काय बोलू पोरी, बोलायची वेळ निघून गेली. बोलायची वेळ होती
त्यावेळी मला कोणी बोलायला दिलं नाही. तुझी आई सुद्धा माझ्याशी न बोलतात निघून गेली ग, निघून गेली. बाबा अहो झालं गेलं विसरा आता. होय रघु काका होय. झालं ते चांगलंच झालं. रघु काका आधी बहिणीला जेवायला दे. माझी पोटभर जेवल्याशिवाय तुला स्पर्शही करणार. रघु काका राजूला पहिलं जेवायला वाट. रघु काका आपण दोघं एकत्र जेवायला बसूया रे. दोघं एकत्र बसूया. तू पहिलं पोटभर जेवल्याशिवाय मी अन्नाला स्पर्शही करणार नाही. चला जेवायला वाट. तोपर्यंत मी थोडा वेळ विश्रांती घेतो. चालेल चालेल बाबा तुम्ही आराम करा. या घरच्या विद्या, या घरच्या मालकांच्या नातांच्या पुण्याईने हे सर्व घडून आलं. पूर्वजन्मीचे ऋणानुबंध म्हणून माझ्यासारख्या कफल्लक माणसाची पोट तात्यांची सूर म्हणून या घरात आली. आज तात्या आपल्यात जरी नसले तरी हा तुझा जन्मदाता बाप, हा तुझा जन्मदाता बाप तुझ्याकडून एक वचन मागते. तुम्ही बोला. राजूला आपल्या मुलासारखं सांभाळलं. तुम्ही तुझ्या पाठच्या भावाच्या नात्याने त्याचा सांभाळ कर. त्याला कधी दूर लोटू नकोस, कधी दूर लोटू नकोस. हो बाबा तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका. राजू भाऊजींचा यापुढे मी माझ्या पाठच्या भावासारखा सांभाळ करेन. हेच वचन घेण्यासाठी परत आलो. आता माझ्या आत्म्याला मोकळीक मिळेल. असं का बोलतो रघु काका, असं का बोलतोय? रघु काका अरे कुठं गेला होतास तू? आणि तू माझ्या राजूला जेवायला वाट. चालू द्या. मी आलेच. राजू भाऊजी चला हळू हळू. रघु काका इकडे या. रघु काका आनंद काय योगायोग आहे. बाईच्या नात्याने घरात आलेली विचार माझी मुलगी असून मी तिचा बाप आहे. बाप तुला आश्चर्याचा धक्का बसेल, पण या नात्याबद्दल तुला विनोदच काय ते खरं सांगू शकेल. विनोद माझ्या बहिणीचा मुलगा आहे. थोडा वेळ आत विश्रांती घेतो, नंतर बोलू आपण. चालेल जा, तू थोडा वेळ विश्रांती घे. आमचा रघु काका विद्याचा जन्मदाता बाप नियतीनं कशी घडून आली ही कहाणी. माया ममतेची, रक्ताच्या नात्याची कहाणी, रक्ताच्या नात्याची. अरे अरे तुम्ही आलात, बरं झालं. अरे विनोद, तुझ्यामुळेच समजलं विद्याचं आणि रघु काकाचं नातं. नातं समजलं, परंतु आता काय उपयोग त्याचा. माझा रघु मामा अरे अरे तो परत आलाय. अरे आतमध्ये असून तो विश्रांती घेतोय. काय दोघा परत आले? कसं शक्य? अरे दिनेश, तू असं काय बडबडतोय? मी सांगतो, माझ्या आईला मी आत्ताच फोन करून आलो. रघु मामा आपल्या बहिणीला भेटायला तिथं गेला होता. पण काय विनोद? रघु मामा आपल्या आईला बहिणीला भेटून तिथे निघाला आणि तासाभर आता ती दुःखाची बातमी समजली. रघु मामाने आपल्या रेल्वे खाली उडी मारून
आपल्या जीवाचा शेवट करून घेतला मी. चल आपल्याकडे निघालो. चल निघालो. अरे असं काय बोलताय तुम्ही? फोनवर कुणाशी बोलणार तुम्ही? आमच्या शेजारी नाना दुकानदार आहे, त्यांना फोन केला मी. अरे ती बातमी खोटी आहे रे. रघुकाका आला असून आतमध्ये विश्रांती घेतोय तो. विद्या, रघुकाका आतमध्ये झोपला असेल तर त्याला उठ आणि बाहेर ये. सांगते आता बघा, रघुकाका आल्यावर बोला तुम्ही काय ते. तुमचा सगळा गैरसमज दूर होईल. बाबा आतमध्ये नाहीये. तू ओरडलीस का? तू अशी घाबरलीस कशाला? बाबा आतमध्ये मी शोधलं सगळीकडे त्यांना. रघुकाका नाही. गेलेच गेले. अरे विनोद, विद्या म्हणते ते खरं आहे. रघुकाका आत नाहीये. अहो ते आले आणि रघु भाऊजींना व्यवस्थित सांभाळण्याचं वचन माझ्याकडून घेतलं आणि वरती जाऊन आराम करतो म्हणाले. आणि आता तिथे नाहीयेच ते. सत्य कुणाला टाळता येत नाही. तू म्हणतो ते खरंच असणार. राजूवर त्याचा जीव होता. त्याला सांभाळण्याचं तुझ्याकडे वचन घेण्यासाठी तुमचा रघु काका नव्हे, त्याचा आत्मा आला होता इथं. माझ्या बाबांना काय नाही झालं. बोला ना आनंदा. माझ्या बाबांना काय नाही झालं. आता यापुढे तुमचा रघु मामा आपल्याला भेटणे शक्य नाही. चला आपल्या तिकडे निघाल्यावर थांबा. माझ्या रघु काकाला